सांगली टिंबर एरिया संभाजी कॉलनी येथे संभाजी यूथ फाउंडेशनच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले। संभाजी यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात। त्यामध्ये गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, शुभेच्छापत्र देणे, तृतीयपंथींच्या हस्ते प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण, सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश देत महापुरुषांची जयंती साजरी करणे, तसेच आज संभाजी यूथ फाउंडेशनच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये मोफत आरोग्य तपासणी, BP, शुगर, ECG, जनरल चेकअप, हेपॅटायटिस B, HB, कोलेस्ट्रॉल, क्रिएटिनिन, डोळे तपासणी, आहारतज्ञामार्फत आहार सल्ला ठेवण्यात आला होता। तसेच शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करत रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। यापुढे सुद्धा वर्षभर असेच सामाजिक उपक्रम राबवत राहू असे आश्वासन फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन कोळी यांनी दिले। यावेळी राजेंद्र मुळीक, प्रवीण मुळीक, उपाध्यक्ष जिग्नेश पटेल, खजिनदार संकेत पटेल सह खजिनदार संतोष मेहता, राजेश पवार, कृष्णा मोहिते, शहनशाह मकानदार, फरदीन शेख, राहुल बाणकर, कार्तिक पटेल, शिवराज पाटील, शरद पवार, सौरभ बनकर, कुणाल मुळीक, प्रसार माध्यम, अमोल लोखंडे माळी, समाधान काटे, प्रकाश ओबाळे, संकेत पाणकर, आशिष जाधव उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी सांगली टिंबर मर्चंट पतसंस्था मर्यादित सांगली, संभाजी गणेशोत्सव मंडळ सांगली, टिंबर मर्चंट असोसिएशन सांगलीचे सहकार्य लाभले। संभाजी यूथ फाउंडेशनचा 12वा वर्धापन दिन तसेच सांगली टिंबर मर्चंट पतसंस्था सांगली यांच्या 26व्या वर्धापन दिनात या दोन्हीचं औचित्य साधून आज आम्ही दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन केले आहे। त्याचबरोबर मोफत आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड याची मोफत नोंदणी नागरिकांसाठी ठेवलेली आहे। तसेच मतदार नोंदणीसाठी जो SIRचा जो कार्यक्रम शासन राबवतोय ती पण आपण BLO मार्फत इथं मोफत तपासणी आणि नाव नोंदणी पण चालू आहे। तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आज मंगळवार 28 जुलै मंगळवार रोजी सकाळी 9 ते 6 पर्यंत रक्तदान शिबिर संपन्न होत आहे। मी आवाहन करतो की प्रत्येकाने येऊन रक्तदान करावं, एवढंच सामाजिक बांधिलकी ठेवून आपण आमच्या कार्यास हातभार लावावा, एवढंच मी प्रमाणपत्र आणि रक्तदानाबरोबर आपण त्यांना एक प्रमाणपत्रही देत आहोत, जेणेकरून त्यांना भविष्यात त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबांना लागलेल्या रक्ताची गरज या प्रमाणपत्र मार्फत केली जाईल। बोला। संभाजी यूथ फाउंडेशन यांचा 12वा वाढदिवस आणि सांगली टिंबर मर्चंट पतसंस्था यांचा 26वा वर्धापन दिन या दोन कार्यक्रमाचं औचित्य साधून सामाजिक काम म्हणून एक भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे। या रक्तदान शिबिराबरोबरच मोफत आरोग्य तपासणी, आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड हे सामान्य माणसांना इथं काढून देण्यात आलेलं आहे। तर संभाजी यूथ फाउंडेशन यांचा हा सामाजिक उपक्रम प्रत्येक वर्षी साजरा केला जातो। त्याच पद्धतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन आज केलेलं आहे। रक्ताची गरज सगळ्यांना आहे। सर्व काही कृत्रिमरित्या तयार केलं जातं, पण रक्त तयार होत नाही। त्याकरता लोकांनीच पुढे यावं लागतं आणि लोक पुढे आल्याशिवाय इतरांचा आरोग्याचा प्रश्न मिटणार नाही। आरोग्याची समस्या ही फार मोठी समस्या आहे आणि त्यासाठीच आरोग्य शिबिराचं हे आयोजन आम्ही संभाजी यूथ फाउंडेशनच्या या 12व्या वर्धापन निमित्तानं आयोजित केलेलं आहे। त्यानिमित्तानं या यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन कोळी, उपाध्यक्ष प्रवीण मुळीक, सांगली टिंबर मर्चंट पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र मुळीक, शहनशाह मकानदार, फरदीन शेख, व्हाईस चेअरमन किशोर पटेल या सर्वच या कार्यक्रम पार पाडण्यासाठी झटत आहेत। धन्यवाद।